नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आता अंघोळ वगैरे करून मस्त तयार झालेलो आहे कारण आता मला परळीला निघायचं आहे. त्याच्या अगोदर या गाड्या बाहेर काढायच्यात मला. रोज इथे लावतात आम्ही आतमध्ये. आणि जेवायला झाले का ते पण बघायला पाहिजे, कारण जेवण करून निघायला पाहिजे. जेवण करून निघायचं आहे त्याच्यामुळे. आता स्वयंपाक चालू आहे. ही शेंगाची भाजी बनवायला चालू आहे. तर आता या दोन्ही गाड्या बाहेर घेतलेल्या आहेत आणि गाडी चिखलानं लय खराब झाली आहे. आता ही रविवारी धुवायला पाहिजे एकदा. रविवारी धुतोयला. रविवारी सुट्टी असते. या रविवारी आणि शनिवारी पण सुट्टी आहे. दुसरा शनिवारी. आम्हाला दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते. जिमून आल्याच्या नंतर हे खायचं राहिलं होतं माझं. आता आईनं दिले. आता हरभरे खाऊन झालेत आणि हे पांढऱ्या वाटाण्याचं बनवले आईने. आता हे खायचंय. रेडी झालेलो आहे आणि मी आता निघायचंय परळीला. त्या पॅक केतो मी त्या पॅकमध्ये. बैग, हेलमेट, सुरक्षा के लिए अच्छा रहता है हेलमेट. तर आता मी पोहोचलोय ऑफिसवर आणि तिथून आता मी फाईल वगैरे घेणार. इथं हे काढली आहे सुटकेस. याच्यामध्ये आजच्या बोर्डावरच्या फाईल बघावं लागतील कोणत्या आहेत. मला एक फाईल सापडत नव्हती आणि ती फाईल आता सापडलेली आहे. हे पूर्ण गट्टा मी चाळून घेतला, म्हणजे पूर्ण हे बघितला, त्यावेळेस मला ही फाईल सापडली आहे. आता ही एक फाईल आहे, पलीकडे काढलेल्या 2 फाईली ते सगळे घेऊन सुटकेसमध्ये टाकणार आणि मग तिथून वर कोर्टामध्ये निघणार. आणि आज सोबत कोणीच नाही आहे, त्याच्यामुळे सुटकेस मला एकट्यालाच घेऊन जावं लागणार. सोबत एक माझी बॅग पण आहे. तर बघूया तिथं आता जाऊन अर्ज वगैरे काही लिहायचे असतील तर तिथंच लिहितो. आता थोडासा उशीर झाला यायला. आता एक फायलिंगचं काम चालू आहे आणि अर्ध झालेलं आहे. आता याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजेच ओत राहिली आहे. आता याच्यामध्ये ओत घेतल्याच्या नंतर फक्त पेमेंट, ओत आणि पेमेंट झाली की मग ही फायलिंग झाली. आहे सोपं काम आहे फायलिंगचं. नवीन नवीन समजत नाही काही, पण एकदा माहिती झाल्यावर सोपं आहे ते. फक्त सर्व्हर व्यवस्थित चालायला पाहिजे. सर्व्हर जर व्यवस्थित चाललं तर मग होऊन जाते, लवकर होऊन जाते. नाहीतर असं बोर होते काम करायला. घेऊनच ना तर ई फायलिंगचे काम यायलाच पाहिजेत. त्याच्यामुळे मी पण शिकून घेतलंय. एवढा सगळा पारदान ऐकतो. काम आवडले होते आमचे सगळे ऑफिसचे, त्याच्यामुळे मी टायपिंग करत होतो. हे टायपिंगची प्रॅक्टिस करत होतो आणि तेवढ्यात वारं खूप जोरात सुटलं इकडं. आता तसं तर दिवसभर आहे, पण आता थोडंसं जास्तच वाढलंय. हे वरचं सारखं हापकत होतं, त्याच्यामुळे आता हे सगळं आवरून आता निघायला पाहिजे. आता मी एकटाच राहिलोय, बाकी सगळे गेलेत, घरी गेलेत निघून. आणि आता मी एकटा असल्यामुळे आता हे परत आवरायला वगैरे वेळ लागणार. आता हे पूर्ण पॅक केले. हे वऱ्याला बोळ पडलेत असे छोटे छोटे, हे बदलायला लागतं एकदा. ते पावसासाठी मग हे पूर्ण कवर असं झाकून ठेवलंय आतमध्ये, लाकूड फुगू नये म्हणून. आता हे बॅग घेऊन जायचंय ऑफिसवर. आता मुन्ना वयाचं पण आवरले, मुन्ना वया निघणार. आता मी आलो बाईक केला. पाठीमागं असा व्ह्यू दिसायला इकडं. पाठीमागं फॉरेस्टची जागा आहे, इथं बाईक लावली. सर्वजण निघून जात आहेत, आपण बी निघणार आहेत आता.